नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर. मी सुबोध जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत इयत्ता 12वीची 2.8 पोएम नंबर 8 स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. अतिशय छान अशी पोएम आहे. या पोएमचं लिखाण केलं आहे मामंग दाई. तरी सुरुवातीला आपण लेखिकेबद्दल माहिती घेऊया. मामंग दाई, शी बोर्न इन 1957, 1957 साली त्यांचा जन्म झाला. शी इज अ पोएट, नोवेलिस्ट, जर्नलिस्ट अँड फॉर्मर सिव्हिल सर्वंट फ्रॉम इटानगर, अरुणाचल प्रदेश, हु राईट्स इन इंग्लिश ॲज वेल ॲज आदी लँग्वेज. ती मामंग दाई काय तर पोएट आहे, नोवेलिस्ट, त्याला आपण कादंबरीकार, जर्नलिस्ट म्हणतो, पत्रकार, आणि फॉर्मल सिव्हिल सर्वंटसुद्धा ती होती. कुठे? इटानगरमध्ये. इटानगर कुठं आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि तिने जे लिखाण केलं आहे ती कशामध्ये केलेलं आहे? इंग्लिश आणि आदी लँग्वेज, त्यांची ती होम लँग्वेज असावी त्या लँग्वेजमध्ये तिने लिखाण केलेलं आहे. शी इज ऑल्सो ॲन ॲक्टिव्ह रेडिओ अँड TV जर्नलिस्ट कव्हरिंग न्यूज प्रोग्राम्स अँड इंटरव्ह्यूज फॉर ऑल इंडिया रेडिओ अँड दूरदर्शन इटानगर. तिने काय केलेलं आहे तर सध्या ती आहे काय ॲक्टिव्ह रेडिओ आणि TV जर्नलिस्ट ती आहे. आणि ती कवर करते वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स आणि इंटरव्ह्यूसुद्धा ती कंडक्ट करते ऑल इंडिया रेडिओसाठी तसंच दूरदर्शनसाठी. कुठे? इटानगरला. शी वॉज अ प्रोग्राम ऑफिसर विथ वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर अँड वर्क विथ बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट कन्झर्वेशन प्रोग्राम. ती एक प्रोग्राम ऑफिसर म्हणून काम करते वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरसाठी, त्याचबरोबर बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट कन्झर्वेशन प्रोग्रामसाठी सुद्धा ती काम करते. शी हॅज रिसिव्ड पद्मश्री अवॉर्ड इन 2011. 2011 साली पद्मश्री अवॉर्ड त्यांना मिळाला. त्याचबरोबर साहित्य अकादमी अवॉर्ड 2017 साली त्यांना मिळाला. मामंग दाई इज अ स्ट्रॉंग व्हॉइस फॉर द नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य भाग. भारतातला जो ईशान्य भाग आहे त्याला नॉर्थ ईस्ट असं म्हणतो आपण. मामंग दाई काय तर एक स्ट्रॉंग व्हॉइस म्हणजे चांगल्या प्रकारचं लिखाण तिने ईशान्य भागासाठी किंवा नॉर्थ ईस्ट एरियासाठी केलेलं आहे. अ रायटर, अ पोएट par excellence whose work has the fragrance of her land and people. ती एक रायटर तर आहेच, एक पोएटसुद्धा ती आहे. आणि तिच्या लिखाणातून निश्चितच तिच्या भूमीचे, तिच्या लँडचे म्हणजेच काय तिच्या जमिनीचे, तिच्या म्हणजे काय त्या भागातल्या लोकांचं आणि त्या भागातल्या जमिनीचं आपल्याला काय होतं तर दर्शन होतं किंवा मग आपल्याला त्याचा सुगंध आपल्याला तिच्या लेखनातून दिसून येईल. सेकंड पॅरेग्राफ. द पोएम Small Towns and Rivers is taken from the collection of poems The River Poem, published in 2014. आता द रिव्हर पोएम या कलेक्शनमधून ही पोएम घेण्यात आलेली आहे आणि या बुकचं पब्लिकेशन झालं 2004 साली. द पोएम डिस्क्राइब्स अ लँडस्केप अँड नेचर वेअर रिव्हर इज डोमिनंट फेनॉमेना. आता पोएम काय डिस्क्राईब करते? एक लँडस्केप. लँडस्केप म्हणजे भूप्रदेश, तिथला त्या भागातला भूप्रदेश, त्याचबरोबर नेचर भूप्रदेश तसंच निसर्गाचं वर्णन ती करते. त्याचबरोबर वेअर रिव्हर इज अ डॉमिनंट फेनॉमेना, आणि जिथे रिव्हर म्हणजे नदी काय आहे तर एक महत्त्वाचा एक अपूर्व गोष्ट आहे. फेनॉमेना, डॉमिनंट म्हणजे प्रमुख गोष्ट आहे. थ्रू द कन्सेप्ट्स लाईक रिव्हर हॅज अ सोल अँड रिव्हर नोज इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर, द पोएट मेक्स अस अवेअर ऑफ द लिव्हली नेचर अराउंड हर होमटाऊन पासीघाट. आता थ्रू द कन्सेप्ट, कुठली कन्सेप्ट? दोन कन्सेप्ट कन्सिडर केलेले आहेत. एक म्हणजे रिव्हर हॅज सोल, नदीला काय आहे तर आत्मा आहे. अँड रिव्हर नोज इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर, आणि रिव्हर म्हणजे नदीला माहिती आहे की पाण्याचं अमृतत्व, पाणी किती गरजेचं आहे हे नदीला माहिती आहे. द पोएट मेक अस अवेअर द लिव्हली नेचर, आणि यातून पोएट आपल्याला काय करते तर अवेअर करण्याचं काम करते, जागरूक करण्याचं काम करते. कशाबद्दल तर नेचर, निसर्गाबद्दल. अराउंड हर होमटाऊन, तिच्या जे होमटाऊन आहे पासीघाट, तिथल्या नेचरबद्दल ती आपल्याला काय करते? अवेअर करण्याचं काम करत आहे. अँड द इटर्निटी ऑफ नॅचरल एलिमेंट्स, आणि त्या भागातील एक नॅचरल एलिमेंट्सची इटर्निटी, अमृतत्व, अनंतकाळ, शाश्वतता आपल्याला सांगण्याचं काम ती करते आहे. शी फाइंड्स दॅट इवन लाईफ अँड डेथ आर ट्रान्झियंट, आणि तिने शोधलंय, तिला सापडलं की लाईफ अँड डेथ आर ट्रान्झियंट हे काय क्षणभंगुर आहे, म्हणजे जीवन मरण ह्या गोष्टी काय असतील तर तात्पुरत्या आहेत, टेम्पररी आहेत किंवा मग त्या कंटिन्युअसली चालू राहतील.
The poem is based on the belief of the tribal people from the nature east, northeast, that the soul of the beloved one always continue to dwell in the natural elements around. त्याच्यातून काय दिसतंय बघा, शी फाइंड्स दॅट सॉरी द पोएम इज बेस्ड ऑन द बिलीफ ऑफ द ट्रायबल पीपल. ही जी पोएम आहे ती ट्रायबल पीपल्स जे आहेत कशातले, नॉर्थ ईस्ट इंडियातले, त्यांच्या बिलीफ्सवर डिपेंड आहे. म्हणजे जे काही आदिवासी लोक आहेत ईशान्य भागातील किंवा नॉर्थ ईस्ट या एरियातील, ते काय बिलीफ करतात की जे काही त्यांचे पूर्वज आहेत, द सोल ऑफ द बिलोड वन, त्यांचे जवळचे जे काही लोक असतील, पूर्वज असतील, त्यांचे जे आत्मे असतील, ओके, त्यांचे सोल असतील, ते कुठे राहतात तर या नेचरमध्येच ते काय करतात, त्यांच्या आजूबाजूचे जे काही निसर्ग आहे तिथेच ते राहतात. सो शी रिमेंबर डेथ वेन शी सीज द टाउन. आणि ज्यावेळेस ती टाउन बघते, हे टाउन बघितल्यानंतर तिला काय तर काय आठवतं, मृत्यू आठवतो. द टाउन्स शी इम्प्लाइज हॅव प्रॉस्पर्ड वेन नेचर हॅज बीन डिस्ट्रॉइड. आता हे टाउन्स कसे वाटतात ज्यावेळेस नेचर काय होईल, डिस्ट्रॉइड होईल. आणि तिथल्या आदिवासींची काय भावना आहे की या जे काही निसर्ग आहे त्या निसर्गात त्या लोकांचे, त्यांच्या जवळचे जे प्रियजन असतील ते डेड मेल्यानंतर त्यांचे आत्मे तिथे राहतात. आणि शहरं तयार होतात कधी, ज्यावेळेस हे निसर्गाचा ऱ्हास होतो. म्हणजे त्यामुळे ती म्हणते की ज्यावेळेस ती निसर्ग टाउन बघते त्यामुळे तिला काय आठवतं, नेहमी मृत्यू आठवतो. The poet has expressed anxiety at the development in the small towns. त्यामुळे पोएट काय करते तर एक चिंता व्यक्त करते ज्या प्रमाणात काय होत आहेत तर हे स्मॉल टाउन्स काय होत आहेत, डेव्हलप होत आहेत. छान प्रकारचा मेसेज निश्चितच या कवितेत असणार आहे. आपण लाईन टू लाईन आता काय करणार आहोत, पोएम अभ्यासणार आहोत. तर पोएमचं नाव आहे स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. तर काय दिलेलं आहे बघा पोएममध्ये. चला तर मित्रांनो मग सुरू करूया पोएम स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. पहिला स्टांजा आता आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला रीड करतोय, नंतर एक्सप्लेन करतो. स्मॉल टाउन्स ऑलवेज रिमाइंड्स मी ऑफ डेथ. माय होम टाउन लाईज कामली अमिड्स द ट्री. इट इज ऑलवेज द सेम इन समर और विंटर विथ द डस्ट फ्लाइंग और द विंड हॉलिंग डाऊन द गॉर्ज. आता इथे कवी काय म्हणतोय बघा पहिल्या लाईनमध्ये, स्मॉल टाउन्स ऑलवेज रिमाइंड मी ऑफ डेथ. हे जे काही छोटे छोटे शहरं आहेत हे मला काय करतात तर नेहमी आठवण करून देतात, कशाची, मृत्यूची मला ते आठवण करून देतात. माय होम टाउन लाईज कामली अमिस द ट्रीज. आणि माझं होम टाउन, माझं जे शहर आहे किंवा माझं जे गाव आहे ते कशामध्ये आहे तर ट्रीच्या म्हणजे झाडांच्या त्या जंगलामध्ये किंवा त्या झाडांमध्ये आहे. आणि ते खूप कसं आहे, शांत आहे, कामली ते तिथे वसलेलं आहे. इट ऑलवेज द सेम इन द समर अँड विंटर. आणि प्रत्येक याच्या सीझनमध्ये, समर असो विंटर असो, प्रत्येक सीझनमध्ये ते कसं असतं तर सेम जसं आहे तसंच ते असतं, म्हणजेच तिचं होम टाउन. विथ द डस्ट फ्लाईंग. आणि नेहमी म्हणजे नेहमी समर आणि विंटरमध्ये तिथे काय होतात तर डस्ट फ्लाईंग म्हणजेच काय, धूळ उडत असते. ऑर द विंड हॉलिंग डाऊन द गॉर्ज. आणि जी काही हवा असते ती काय होते तर नेहमी उडत असते. याचा अर्थ असा होतो की तिथे नेहमी त्या गावामध्ये काय असते तर हवा चालू असते. विंड हॉलिंग डाऊन द गॉर्ज. गॉर्ज म्हणजे व्हॅली, एक छोटीशी दरी त्याला आपण म्हणू शकतो. तिथे नेहमी जोराने खूप काय असते तर हवाही वाहत असते. म्हणजे त्या गावामध्ये नेहमीच काय असतात तर तुफान हे येत असतात. स्टांजा नंबर सेकंड अभ्यासूया, त्यापूर्वी आपण रीड करून घेऊया. जस्ट द अदर डे समवन डाईड इन द ड्रेडफुल सायलेन्स वी वेप्ट. Looking at the sad wreath of tuberoses, life and death, only the rituals are permanent. आता इथे काय म्हणतोय कवी बघा, ऑन जस्ट द अदर डे समवन डाईड. म्हणजे तिथे त्या गावामध्ये कोणी ना कोणी काय होत असतं तर नेहमी मरत असतं. जस्ट द अदर डे समवन डाईड, एका दिवसानंतर. इन द ड्रेडफुल सायलेन्स वी वेप्ट. आणि खूप शांततेत आम्ही त्या व्यक्तीसाठी काय करतो, आम्ही नेहमी रडतो. लुकिंग ॲट द सॅड रिथ ऑफ द ट्युबरसेस. आम्ही रडतानाच काय करतो, त्या व्यक्तीला आम्ही काय करतो तर त्या व्यक्तीला आम्ही विदा करतो किंवा आम्ही त्याच्यासाठी माळा बनवून माला त्याला आम्ही काय करतो तर वाहत असतो. ते माला कशाच बनवतात ते तर ट्युबर रोजेस म्हणजे एक प्रकारचं फुल आहे त्यापासून ते काय करतात तर माळ बनवतात आणि ती त्या मृत व्यक्तीला वाहतात. लाईफ अँड डेथ, मृत्यू आणि जीवन, ओनली द रिच्युअल ऑफ परमनंट. आता हे मृत्यू आणि जीवन हे कंटिन्युअसली प्रक्रिया आहे, फक्त काय खाली उडते ती म्हणजे काय तर रिच्युअल्स म्हणजे विधी ज्या असतात त्याच कायमस्वरूपी शिल्लक राहतात.
The river has a soul. In the summer, it cuts through the land like a torrent of grief. Sometimes, I think it holds its breath, seeking a land of fish and stars. आता इथे कवित्री काय म्हणते बघा, द रिव्हर हॅज सोल. नदीला काय असते, एक आत्मा असते. म्हणजे नदीला आता काय आत्मा सांगण्याचं काम, म्हणजे सजीव सांगण्याचं काम इथे ती करते. The river has a soul. In the summer, it cuts through the lands like a torrent grief. समरमध्ये, कशामध्ये, स्पेशली समरमध्ये ती काय होऊन जाते तर सुकून जाते, म्हणजेच जमिनीमध्ये ती विलुप्त होऊन जाते. समटाइम्स विलुप्त होऊन जाते म्हणजे ती दिसेनाशी होती किंवा मग तिथे सुकून जाते. समटाइम्स कधी कधी आय थिंक इट होल्ड्स इट्स ब्रीथ सिकिंग अ लँड ऑफ फिश अँड स्टार. कधी कधी असं वाटतं की ही नदी जी आहे ती अशा प्रकारची जागा शोधतीये की जिथे काय असेल, स्टार्स असतील, त्याचबरोबर इतर मासे सुद्धा असतील. अशा प्रकारची जमीन ती नदी काय करते तर शोधत आहे. पुढचा स्टांजा बघूया, रीड करतोय. The river has a soul, it knows, stretching past the town from the first drop of rain to dry earth and mist on the mountain tops. The river knows the immortality of water. आता या स्टांज्यामध्ये कवी काय सांगतो बघा, सुरुवातीची लाईन, द रिव्हर हॅज अ सोल, सेम जे तिसऱ्या स्टांज्यामध्ये आहे, म्हणजे रिपिटेशन अलंकार आपल्याला दिसून येईल. द रिव्हर हॅज अ सोल, नदीला काय असतो, आत्मा असतो. इट न्यूज स्ट्रेचिंग पास द टाउन फ्रॉम द फर्स्ट ड्रॉप ऑफ रेन टू ड्राय अर्थ अँड मिस्ट ऑफ द माउंटेन. आणि हा जो काही पावसाचा पहिला थेंब असेल तो कशावर पडतो, जमिनीवर पडतो. कुठे, की जिथे काय आहे तिथली जमीन जी कशी असेल, पूर्णतः ड्राय असेल, अशा ठिकाणी पावसाचा पहिला थेंब पडतो. आणि मिस्ट ऑन द माउंटेन टॉप, त्याचबरोबर जिथे धूळ उडते कुठं माउंटेन टॉपवर, तिथे सुद्धा हा पावसाचा थेंब किंवा मग पाऊस पडण्याचं काम होताना आपल्याला दिसून येतं. द रिव्हर नोज, रिव्हरला माहिती आहे, नद्यांना माहिती आहे, द इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर. इमॉर्टॅलिटी म्हणजे काय, अमरत्व, म्हणजे जी गोष्ट कधी संपणार नाही किंवा मग अमर असते अशी गोष्ट. तर रिव्हरला माहिती आहे, नद्यांना माहिती आहे की पाण्याचं महत्त्व किती आहे किंवा मग पाणी हे किती अमर आहे, हे नद्यांना सुद्धा माहिती आहे. पाणी हे काय आहे तर अमर आहे, आपल्याला इथं दिसून येतं. म्हणजे नदीचं पाणी असेल किंवा पाणी हे कधीही संपणार नाही, हे सांगण्याचं काम कवयित्री करत आहे. अ श्राईन of happy pictures marks the day of childhood. Small towns grow with anxiety for the future. The dead are placed pointing west. When the soul rises, it will walk into the golden east, into the house of the sun. आता इथे कवयित्री काय म्हणते बघा, म्हणजे तिला इथे काय होतं, लहानपणीचं जे काही एक पवित्र स्थान होतं त्याचं पिक्चर जे असेल, तिचं चित्र तिच्या डोळ्यासमोर किंवा मग तिला ते आठवत आहे. हॅपी पिक्चर्स मार्क्स द डे ऑफ चाइल्डहुड, म्हणजे ज्यावेळेस लहानपणी त्या पवित्र क्षेत्रात ते जायचे, ती तीर्थक्षेत्र किंवा ती पवित्र जागा असेल तिच्या गावातली, तिला ती काय होती तर आठवत आहे. स्मॉल टाउन्स ग्रो विथ एन्झायटी फॉर द फ्युचर. आता इथे सांगते कवयित्री की जे की स्मॉल टाउन आहे ते ग्रो होतंय, वाढतंय, पण कशाबरोबर, त्याचबरोबर ते काय त्या स्मॉल टाउनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एन्झायटीज, वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता सुद्धा काय होतात तर वाढत जात आहेत. भविष्यामध्ये टाउन मोठं होणार, त्याचबरोबर त्याच्या चिंता सुद्धा वाढणार, त्यांच्या अडचणी सुद्धा काय होणार त्याबरोबर वाढणार आहेत. द डेड आर प्लेस पॉइंटिंग वेस्ट. कवयित्री काय करते, वेस्ट म्हणजे जी पश्चिम दिशा आहे तिला डेथ म्हणजे काय, मृत्यूचं प्रतीक सांगण्याचं काम ती इथं करते. म्हणजे आता बघा इथं ह्या चारही लाईनचा आपला सोबत आपण अर्थ समजून घेऊया. वेन द सोल रायझेस, ज्यावेळेस आत्मा उभा राहतो किंवा मग उगवतो, इट विल वॉक इन टू द गोल्डन ईस्ट, त्यावेळेस तो काय होतो तर पूर्वेकडून उगवतो. आणि ज्यावेळेस तो मावळतो म्हणजेच डेड होतो, त्यावेळेस तो पश्चिमेकडे डेड होतो किंवा मग संपतो. म्हणजे पश्चिम दिशा ही मृत्यूचं प्रतीक आणि पूर्व दिशा ही काय असणार आहे तर आत्म्याचं प्रतीक आपल्याला सांगता येईल किंवा जीवनाचं प्रतीक आपल्याला सांगता येईल. इट विल वॉक इन टू द गोल्डन ईस्ट, इन टू द हाऊस ऑफ द सन. म्हणजेच आत्मा जो असतो तो कुठे असणार आहे तर निश्चितच जिथे सूर्य का होतो, उगवतो, तिथेच आपला आत्मा हा काय असणार तर उभा राहणार आहे किंवा राईज होणार आहे. In the cool bamboo restored the sunlight, life matters like sun. आता इथं लाईक दिस, याच्या अगोदर हा जो स्टांज आहे ते समजून घेऊया थोडंसं.
इथे कवी कशाचं उदाहरण देतोय तर सूर्याचं उदाहरण देतो आहे की जो उगवतो म्हणजे आत्म्यांना आपल्या ऊर्जा देण्याचं काम, आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतो आणि ज्याप्रमाणे तो वेस्टला मावळतो, पश्चिमेला मावळतो म्हणजे आपलं शरीर हे काय होत जात असतं तर मृत्यूच्या दाराकडे जात असं कवयित्रीला म्हणायचं आहे. तर आता शेवटचा स्टांजा काय आहे ते बघूया. रीड करतोय मी. इन द कूल बांबू रिस्टोर इन सनलाइट लाईफ मॅटर्स लाईक दिस. In small towns by the river, we all want to walk with the gods. जरीही रात्र झाली असेल तरीही काय होणार आहे तर नंतर पुन्हा सनलाईट हा काय होणार, रिस्टोर होणार आहे. आणि थोडक्यात सांगितलं झालं तर शेवटच्या 2 लाईनमध्ये कवी काय म्हणतोय, इन स्मॉल टाउन्स बाय द रिव्हर वी ऑल वॉन्ट टू वॉक विथ द गॉड्स. आणि कवियत्री म्हणती आहे की जे काही स्मॉल टाउनचे जे लोक असतील, इन स्मॉल टाउन्स बाय द रिव्हर वी ऑल वॉन्ट टू वॉक विथ द गॉड्स. आपण सर्वजण काय आहोत तर देवाच्या भरोशावरच काय करणार आहोत, पुढे चालणार आहोत. वी ऑल वॉन्ट टू वॉक, आपण देवाच्या भरोशावरच काय केलं पाहिजे तर समोर चाललं पाहिजे. अशा प्रकारची सुंदर कविता मामंग दाई यांनी आपल्याला दिलेली आहे. निश्चितच खूप सोपी आणि छान अशी ती पोएम आहे. तर आपण इथे पोएम संपून जाती. विसरू नका लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला. काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.